नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केला होता आणि हा संपूर्ण भ्रष्टाचार प्रशासकीय काळात झाला असल्याचा आरोप होता आणि त्याच अनुषंगाने आता भाजपाने महासभेमध्ये आता ही समिती गठीत करण्यासंदर्भातला प्रस्ताव आणलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी माजी खासदार संजीव नाईक सर, काय म्हणाल, भाजपनं अखेर ही समिती गठीत करण्याचा प्रस्ताव आणलाय? मी प्रथमतः धन्यवाद करतो नवी मुंबई महापालिका सभागृहाचं, माननीय महापौर, उपमहापौर, आयुक्त साहेब आणि सर्वपक्षीय सभागृहाचं, कारण शेवटी हे नवी मुंबई सर्वांची आहे। आणि या अनुषंगानं माननीय गणेश नाईक साहेबांनी 2020ला जेव्हा कोविड झाला तेव्हा कोविडच्या नंतर काही गोष्टी चांगल्या झाल्या, त्याचं नेहमीच नाईक साहेबांनी अभिनंदन केलेलं आहे, प्रशासनाचं अभिनंदन केलेलं आहे। तत्कालीन आयुक्त असतील, साध्या छोट्यातल्या छोट्या कर्मचाऱ्यापर्यंत त्यांचा सत्कार सुद्धा आम्ही केलेला आहे। पण जिथे चुकीची गोष्ट झालेली आहे, जी गोष्ट करण्याची आवश्यकता नाही, उदाहरणार्थ काही रस्ते, उदाहरण मी सांगतो की काही रस्ते गेल्या सिडकोने कधी केले नाहीत कॉन्क्रीटचे, महानगरपालिकेच्या 30 वर्षात कधी केले नाहीत, पण याच वेळेस ते कॉन्क्रीट करण्याची गरज नाही, कारण त्या ठिकाणी काही ट्रक जात नाही आहे, मोठा काहीतरी हेवी वाहतूक तिथे होत नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी ते कॉन्क्रीट केलं। मला असं वाटतं की 111 प्रभागात कुठे कुठे या चुका झालेल्या आहेत हे जनतेच्या समोर यायला पाहिजे। शेवटी हा कुठल्या व्यक्तिगत कोणाचा पैसा नाही आहे, हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाचा अपार होऊ नये ही मागणी सत्ताधारी पक्षाचा मंत्री असताना सुद्धा नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे। म्हणजे त्यांच्या समोर ही गोष्ट लक्षात आलेली आहे की हा जनतेचा पैसा आहे आणि म्हणून मला वाटतं तीच गोष्ट भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सुद्धा मांडली होती। मी पहिल्याच दिवशी महापौरांचं जेव्हा निवड झाली त्याच दिवशी मी बोललो होतो की आम्ही मागणी करू सभागृहाला की अशा पद्धतीने व्हायला पाहिजे। आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की या सभागृहानं पहिल्याच ठरावामध्ये या ठिकाणी बांधकामाच्या अनुषंगानं म्हणजे जे काही इंजिनिअरिंग विभाग आहे त्याच्यामध्ये झालेल्या काही चुका आहेत, त्याच्यामध्ये झालेला पैशाचा अपहार असेल, तशाच पद्धतीने आरोग्य विभागामध्ये सुद्धा काही अनेक चुकीच्या गोष्टी झाल्याचा आमचा असा आरोप आहे। तशाच पद्धतीनं नगर रचना विभागामध्ये या मागच्या प्रशासन काळामध्ये तसं बघायला गेलं तर नगर रचना हा डायरेक्ट सभागृहाचा जरी विषय नसला तरी इनडायरेक्टली बरेच विषय या ठिकाणी नगरविकास विभाग, नगर विकास खातं आणि नगर रचना विभाग नवीन UDCPRचा चुकीचा त्या ठिकाणी अर्थ लावल्याचं आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना, माननीय गणेश नाईक साहेब जे आता मंत्री आहेत, आमदार आहेत, हे शेवटी सत्ताधारी पक्ष आणि या महाराष्ट्राचे जबाबदार असे नेतृत्व आहेत, त्यांच्यासुद्धा लक्षात या ठिकाणी येईल की कशा पद्धतीची चूक नवी मुंबई महापालिकेमध्ये झालेली आहे। आणि म्हणून आम्ही शब्द या ठिकाणी जनतेला दिला होता की जनतेच्या पै न पैसा आम्ही हिशोब मागू आणि तो पहिल्या सभागृहामध्ये घेतल्याबद्दल मी महापौर, उपमहापौर, आयुक्त साहेब आणि सर्व पक्षीय सभागृहाचा मी धन्यवाद करतो। आणि मला विश्वास आहे की येत्या या समिती गठन झाल्यानंतर लवकरात लवकर या समितीने आपला अहवाल हा सभागृहाला सादर करावा, जेणेकरून कुठे अपहार झालेला आहे, कुठे पैशाचा दुरुपयोग झालेला आहे, कुठे अधिकाराचा दुरुपयोग झालेला आहे, कारण शेवटी तेव्हा प्रशासक विभागामध्ये सत्ता हा पक्षाचा कोणच नव्हता। सर, आता याच्यामध्ये गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेनं सुद्धा लक्ष केलं होतं निवडणुकीमध्ये याच मुद्द्यावर? नाही, एकनाथ शिंदे साहेबांना लक्ष नाही केलं होतं। नगर विकास विभाग, आता बघा, जर उद्या नगर विकास विभाग अजून कोणाकडे असतात तर ते नेतृत्व जे कोण करतात त्यांच्यावरती आरोप नव्हता, विभागाकडे आरोप आहेत। आणि आम्ही आजही मागणी करतोय की एकनाथ शिंदे साहेब हे चांगले नेतृत्व आहे, आज मुख्यमंत्री कालावधीमध्ये त्यांनी सुद्धा खूप चांगल्या कामं या महाराष्ट्रासाठी केलेल्या आहेत, तर आता त्यांची जबाबदारी येईल की ह्या नगरविकास खात्यामध्ये जर असं होत असेल तर योग्य पद्धतीची कार्यवाही ही नगरविकास खात्याकडून होणं आम्हाला अपेक्षित आहे आणि ती कारवाई होईल। आणि नवी मुंबई जनतेचं जर पैसे कोणी जर ढापले असतील, त्याचा अपहार केला असेल तर वसूल व्हायला पाहिजे, पैसेही वसूल व्हायला पाहिजेत आणि अशा लोकांना जेलमध्ये घातलं पाहिजे अशी आमची मागणी राहील। फक्त अधिकारी जातील की अजून कोण जेलमध्ये जायची अपेक्षा? मला असं वाटते की हे करत असताना अदृश्य शक्तींचा सुद्धा याच्यामध्ये, आता अदृश्य शक्ती कोण हे आता त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे। उद्या तो कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, राज्य सरकार हे योग्य पद्धतीची कारवाई त्या लोकांवरती करतील। आणि मला असं वाटतं की त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घाबरू नये, अधिकाऱ्यांनी सुद्धा जर त्याच्यावर दबाव आणला असेल, कुणीही आणला असेल तर त्याचं पुराव्याची, कारण बघा निवडणूक असतात, आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु आम्ही असा आरोप प्रत्यारोप करणार नाही की जे ठोस जर त्याच्याकडे पुरावा नसतील। आणि म्हणून माझं म्हणणं की अधिकाऱ्यांनी कोणाचंही नाव घेताना तुमच्याकडे त्या ठिकाणी
पुरावे असायला लागतील आणि त्या पुराव्यानिशी तुम्हाला सांगावं लागेल. आणि म्हणून ही जबाबदारी ही दुधारी तलवार आहे. बोट जर आपण दाखवतो तर 3 बोटं आपल्याकडे असतात आणि म्हणून खूप योग्य पद्धतीने त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि लोकांचा पैसा हा पुन्हा नवी मुंबईच्या जनतेला यायला पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. नक्कीच आपण पाहतो की ही समिती आता पुढील काळामध्ये आहे तो हा संपूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढण्याची दाट शक्यता आहे आणि याच्यामध्ये कोणावरती कारवाई होते हे आता त्यावेळेस समजून येईल. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.